सगळ्यांना शुभ सकाळ. आणि माझ्या लाडूने माझ्यासाठी हे ब्रेड अमूल बटर लावून भाजले आणि चहा आहे. सो आजच्या दिवसाची सुरुवात चहा ब्रेडने. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. माझा मित्र आलाय स्वप्नील तांबे, हा लोऱ्यातला आहे. आणि हा सिद्धेश, सॉरी मी स्वप्नील का म्हणत असतो. सिद्धे कसा आहेस? बरं आहे. हा कधी आलास तू? ओके. तर आता त्याच्या गाडीने आम्ही चाललोय हरकुळ्यात आणि तिथून आपली आजची पिकनिक होईल सुरू. आणि मी त्याला काल रात्री बोललो की येतोस का, तो लगेच बोला हा येतो. सो वेलकम वेलकम. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. बरेच लोक कंप्लेंट करत होती की काय यार रानातले व्हिडिओ नाही करत आहेस, मित्रांबरोबर फिरत नाहीस. सो आज प्लॅन झाला आहे. आज आपण सगळे मित्र चाललो आहोत रानात, जंगलात म्हणजे नदीच्या बाजूला जे ढव आहे त्या ढवाच्या इथे जाऊन आपण चिकनची पार्टी करणार आहोत. नाही तिथे जाऊन बनवणार आहोत. आणि आज अजून नवीन चेहरे बघायला मिळतील तुम्हाला. वर्षवाडीतले मुंबईवरून नागेशचा भाऊ आलाय बायक्या, माझा तो मित्र सिद्धेश आणि किरण सावंत आहे नवीन. बाकी आपलीच पोरं आहेत सगळी. सो आता वर्षवाडीत पोहोचतोय. वर्षवाडीत पोहोचलो की मग आपली जर्नी सुरू होईल. आणि कोणी कोणी काय काय घेतलंय आता बघूया. चिकन मी घेतलंय, बाकीचं देखते. टाटा. मसाल्यासाठी थँक्यू. ओके. तर भाग्यानं भातासाठी टोप घेतलाय ना, हे चिकनच्या रस्त्यासाठी ना. चल आवर. आणि बाबू सुरी आणि लाकडा. काय हा मग राहील तो घेऊन येऊ, बरं देऊन टाकू. आणि मी काय म्हणतो, काय म्हणतो बाबल्याने लोक पाठवतात काय ते विचारणार होतं. लाकडा तांदूळ घेऊ समजते नाही तर चिकन सुका आणि भात गायब. ओके. तर डमऱ्याच्या घरून ही तांदूळ इल्लेले आहेत आणि हा ताट दिला ना डमऱ्याच्या औषध म्हणजे माझ्या आत्यान. आणि आता विवेक गेलाय अजून एक बाईक बघायला. सिद्धेश आणि नाग्याचा भाऊ बाईक पुढे गेलेत. बाबल्याचा भाऊ येता बारको, पण बाबलो येत नाही. मी त्याला फोन केलेला येतच काय, तर बोललो बघूया अजून तळ्या मिळाता. म्हटलं ठीक. तर हे आमचं हरकुळचं संपूर्ण जंगल आणि आम्ही आता पोचलोय आमच्या स्टॉपवर, जिथून आम्हाला सुरुवात करायची आपल्या प्रवासाची. या घराच्या बॅक साईडहून पांदन जाते, जी पहिल्या गुराढोरांची वाट आहे. नदीच्या बाजूने जाते. आपला कार्यक्रम सगळा नदीत असणार आहे पण तो जंगलात. आणि हे सगळं साहित्य आहे चिकनचं, त्यानंतर तांदूळ आहेत, टोप आहेत आणि बस चटरपटर सामान आहे. भाग्या खूप एक्सायटेड होता, त्याला जायचं होतं कुठे ते का जाऊचं होतं शिंगोबाग. तुला वाटतंय शिंगोबा झाडात चॅलेंज कठीण आहे. कठीण आहे रे. अरे चरबी आहे पण ब्रेक घेऊन. अरे हो, पण शिंगोबा पण खूप फ्लेक्झिबल आहे. तो उभा कडाय रे. जाताना जाशील तू, येताना ना लोक टेकत मग फोटोचा व्हिडिओ बघ बाबा. एकदम स्लिपरी होतं पावसामध्ये, उतरलोय. विक्रांत होता माझ्याबरोबर. एवढा वेळ घेऊन चढणं जरा कठीण असतं म्हणून सांगितलं, बाकी काय नाही. मोठा हे तसेच बसून राहा गाडीवर. ओके. तर लाकडा इल्लेली चला पोचवा. म्हणजे अजून एक ट्रिप घेऊन येतो आता. कोणा बाबलो? तुम्ही पुढे चालच्या मोरक्या नाही तर कोण नाही. तर मंडळी आम्ही आता निघालो ढवावर जाऊ. इथून हार्डली 15 मिनिटं लागतात चालत जायला. हा म्हणून मी बाईक घेतो. मी म्हटलं येडा झालास तू. बघूया ना आधी वाटतं बघ. तो कोण? ओ ढवण. ओके. हा रस्ता बघत नाही उमळा. तर जाधव काकांच्या पाटल्यादारने रस्तो आहे काय रे? हयच किती लांब आहे साहेब?
15च मिनिटं लागतात रे पटापट गेलो तर. ओके. आणि इथं सगळं एवढा मोठा चढाव नाही. या राईट साईडला नदी आहे. ओके. नदी दुसऱ्या आहे आणि त्या साईडची जी वाट आहे ती इथून आहे. पाण्यात गेलं ना तेव्हा भरपूर वेळ लागतो आणि सुक्या वाटेने झालं. तर पूर्वी ढोरांची पांधन होती, आता ढोरा रवली नाहीत. म्हणजे हत म्हशी हत छोटू काका जो समर्थच्या लक्ष्मण काकांच्या त्या तिघांच्या म्हशींमुळे अजून पण ही वाट जरा त्यातल्या त्यात बेनलेली हा. आणि जर कुर्ल्यांकडे डायरेक्ट वर जाऊचं असत तर ह्याच वाटेने जातात. आणि ही असा घोट्याची येईल. हिला बारीक बारीक काटे असतात पण एकदा जर पायाला लागली तर सोलटवून काढते पाय. बेकार सगळ्यात घोट्याची येईल. पण बैलांना बैल खातात वाटतं, विसरलो आता मी. खातात आय गेस, पप्पा सांगू शकतात. कसलं भारी वाटतंय किती दिवसांनी. तुटून पण आहे जैसा तेरे को कम्फर्टेबल लगे. हा नाही ना, तुला बोललेलो. अरे अजून पुढे हा बाकी काय टायर फिरत राहणार. एक झाड पडला मोठा आणि आपण कोणच्या मालकीचा माहित नाही का ग. फॉरेस्टरच असतं. हे बघा गुरांची पावलट. अजून येतात गुरा आहे सर. अरे मग पडली आहे झाडा. काटे लागले. एक पडला. ऑलमोस्ट आपण पोचलो आहे. ऑलमोस्ट बघूया. आज मिरग आहे ना त्यामुळे हो प्लॅन झालो. सगळ्या पोरांची. अरे बापरे कोळे होत मरा. आता कोळे म्हणजे काय माहिती आहे? बैलांच्या अंगावर बसून रक्त पितात ना. हा ते काय वाले ना. हा मॉपच झाडाला सुटतात ते नाही. तो हे गळू काय म्हणतो त्याला. गळू काहीतरी म्हणतात बरंच. गळू गळू एका फॅमिलीचं वाटतं. हे चावलं माहित राहतात काय रे कायला. ओके तर आता इथून खाली उतरायचं आपल्याला आणि असं करून तिथे जायचं. ओके तर आम्ही अजून एक सोपी वाट शोधून काढली. तिच्यापेक्षा ही बरी आहे. हो हो हळू. ओके सो आम्ही पोचलोय ढवावर. थोड्याच वेळा तुम्हाला ढव दाखवतो. कोणची सुरी रे. सुरी कोणची आहे. ओके तर बाबल्या इथे आग पेटवायचा प्रयत्न करते. ए भाई पाव किलो मार. मांडीकडचा मार. आणि काय मेल्या गरीबातनं दार करतो. पाऊन तास झालो. चल परफेक्शन बोलतात. हा परफेक्शन बोलतात. ए भाई तुझा किती मारायचा आहे. माझा मेरा सीने का. इसका सीना चाप मार. बायग्याने जबाबदारी घेतली कांदे कापायची. अजून एक सुरी वही होती रे. एकट्या सुरीवर काय काय म्हणत होता. विवेक ऐक ना खाली बस इथे आणि साली काढ आणि कांदे धू फक्त जरा. म्हणजे डोळ्यात नाही जाणार. हा डोळे एक पिडतलो माका. किरण हवा खाता पंख्याची बरी आहे ना हवा. डीजीआयची हवा ही गरज बरी हा. बाकी वहिनी हिलाच आहे मुंबईतून. बघ्या वहिनी गप गप शो. येताना त्रास झालो म्हणता. ओके तर आता बाबले अजून पण चूल पेटवतोय. इथे कांदे कापून झालेत. आता ते जरा धुवायला लागतील. आणि पियुष तिकडे चिकन धुवायला गेलाय. सो त्यानंतर मग कांदे कापून टोमॅटो कापून. कांदा टोमॅटोवरचं चिकन करतोय. वाटण वगैरे नसणार आहे. कांदा टोमॅटोच्या पेस्टवरचं चिकन.
वा, कांदे अगदी मन लावून धुता. आणि हय आता या चिकन स्वच्छ धुतलेला असा. हो, समजलं ना कसं धुवायचा? तर परत सांगू नको माका येत नाही म्हणून. तर पियुष, बाबल्या आणि सम्र्या तिघांनी मिळून आज छान भात बनवलाय आणि खूप फळफळीत झालाय. एक नंबर. आता असंच चिकन पण बनवा. पहिल्या पार्टीचं पहिल्यांदा भात बनवलं. एक नंबर, एक नंबर खरंच. अरे शेवटी मी तुला तेव्हाच सांगत होतो, तू ऐकला नाही माझा. कुठे गेलेलो ते आम्ही? वेंगुर्ला. कुठे? खवणे बीच. काय खवणे बीच वर एकदम वल्वे मारलं. बाबाने माझ्या टोमॅटो कापायचा कंटाळा गेला. त्याला बोललो आता काप जरा टोमॅटो, कारण आपण कांदा टोमॅटोवरच चिकन करणार आहोत. सो टोप तर ठेवलाय मी. तोपर्यंत कांदा परतून घ्या. विवेक, ह्याचं काय चाललंय नवीन आता? काय विषय? त्यांना माहित पडून देऊ नको. मसूर मग व्हिडिओ बघून त्यांना काय काहीच कळता. भुतूर एक नावा काय ठेवलेला. मीठ घाला आणि मसाला काय ह्या घाल बाबू. तो चारट दिला ना लाल वाला, तो घाल, मस्त लागतो. ओके, तर तेल घातलंय आणि त्यानंतर कढीपत्ता घातलाय. बाबू कांद्याचं ताटण. तू आता हे हेल्पर आहे माझा. आणि डाऊल आण. थांब, तापान दे. विवेक मस्त वाजे एकदम. आणि कोणाकच कानो पण खबर जाता नाही. कोचून कोचून खाऊया. घाल, जाऊ दे. ओके, तर नवीन पियुषला तयार करतोय आता चिकन कसं बनवायचं यासाठी. सो कांदा, कढी, काय काय घातलं आपण पियुष पहिलं? हा, ओके. आता हे छान बारीक एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला परतवत राहायचं. हा, तर आता विवेकचा काय मूड झाला, मध्येच म्हणतोय कौल चिकन करूया. आणि मागे उम्या आलेला तेव्हा त्याने तिथे 2 कौलं ठेवलेली आहेत. सो कौल चिकनसाठी आता टेन्शन नाही. तुम्ही कधी आलात तर कौला आहे तिथे बिंदास. मग भावा कसं वाटतं इथे? मजा येते. लहान सुरुवात एकदम मस्त आहे. मजा आहे ना. आणि हे 2 सख्खे भाऊ आहेत, खूप इनिशिएट घेत आहेत. आणि सम्राने खूप इनिशिएट घेतलाय. तिघांमुळे शक्य झालंय. तर आता कांदा छान लालसर झालाय. कलेजी अजून पण भाजकीच आहे. इथे आग कमी आहे. परफेक्ट आहे. आता या कांद्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. म्हणजे कांदा आणि टोमॅटोची छान ग्रेव्ही तयार होईल. ते तर विवेकच्या घरचा मसाला घातलाय. सम्राट घाल. चिकन मसाल्याची 2 पाकिटं लागतील. 3 किलो चिकन आहे ना. अजून 1 पाकिट घाल. आणि हा आत्याने एक घाटी मसाला दिलाय. आपण घाल. सगळा घाल. कुठे काय करतो? आणि रानात कायव केलेलं चांगलंच लागतं. कसा पण करा. प्लास्टिक चुलीत टाक. चिकन आण, चिकन आण. चौकाच्या पत्रावळीवर विश्वास नाही व्हायचा माका. शाबाश. काय नाही, पडलेला धुवायचा नसता, खराब होतला. आतन टाक, आतन टाक. आता काय ती वैताग ह्यात धरून घे. बघलं, टाकाऊ पासून टिकाऊ कार्यानुभव होता तुमका. अरे ह्याला वरची वाट माहित नाही पडणार म्हणून तो बिचारा नदीत ना झाला. आता वैती लाकडा माझ्या कपाळावर घाल. काय करायचं. चिकन फोडणीला दिलंय आणि झाकण मारला. डाऊल गरम होतो. डाऊल उचलूया काय ताटावरचं. आणि बाजूला आता कौल चिकन साठी आम्ही प्रयत्न करतोय. बघूया कसं होतंय. व्हायला तर हवं. झाकण काढलंय आणि चिकन बऱ्यापैकी असं आवळलेलं दिसतंय. म्हणजे अजून थोडा वेळ 5-10 मिनिटं ठेवलं ना आपण तर छान शिजून होईल. आणि वाटणाचं नाही, त्यामुळे हे असं चिकन पातळच दिसणार. आणि आमचं पातळच व्हाय होता.
बाबा पेट्रोल या चुरात ढवळ जरा ढवळ बाबू ढवळ 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 पिऊ काय नाही हो मिनरल वॉटर आता कवळी चिकन इथे रेडी आहे आणि बाबल्या समऱ्या आणि पियुष नमऱ्या यांनी खूप मेहनत घेतली या सगळ्याला मजा आली छान झालंय थोडंसं खराब झालंय मीठ जास्त पडलंय आता आम्ही सगळ्यांना यांना जरा थांबा काम आवरलंय आणि आम्ही आता सगळी पोरं चाललो आहोत पोहायला वरच्या साईडला सो पोहून आल्यानंतर छान जेवण जातं मग जेवूया आणि त्यानंतर घरी जाऊया थँक्यू समऱ्या खूप मेहनत केलीस आज तर आता आम्ही सगळ्यांनी कपडे काढलेले आहेत आणि पोहायला आलोय इथे एक खोंड आहे थोडीशी इथे खूप छान मजा येते पोहायला आणि सिद्धेश लाजतोय काय लाजायचं त्यात दगड बुळबुळीत झालीत आत्ताच ओके जा जा पाण्यात जा मी नंतर जातो ना गाइस हाऊस द जोश जा सावकाश काय नाही खोल नाही सो हा आमचा मेन स्पॉट आहे पोहायचा इथे थंडगार पाणी आणि खूप मजा येते हा गो मेलो विवेक तर आमची सगळी मंडळी जेवायला बसली आहेत बावल्यापासून सुरुवात करूया त्याने बनवलंय कसं झालंय छान झालंय थोडं पातळ झालं पण वाटणाशिवाय आहे म्हणून बाय घ्या एक नंबर छान भावा कसं आहे ओके कसं आहे छान व्यवस्थित चला सगळे मंडळी जेवू केव्हा ओके तर छान पोटभर जेवलोय आणि आम्ही आता सगळे खाली आलोय आणि आता आपापल्या घरी जाऊ खूप मजा आली खूप छान वाटलं आफ्टर सो लॉंग टाईम असं जंगलात वनभोजन त्यानंतर सगळे नवीन नवीन मित्र हां पत्या साहिल तुम्हाला दोघांना खूप मिस केलं चलो बॅक टू पवेलियन ओके मंडळी आता आम्ही सगळे खाली इलाव आणि गाड्या दोनच होत्या पोरं भरपूर होती तर दोन दोन असे करून जात आहेत आणि परत गाडी घेऊन येतात सो एकंदरीत असा होता संपूर्ण व्हिडिओ खूप छान मजा आली खूप मस्त वाटलं आफ्टर सो लॉंग टाईम असं जंगलात जाऊन आणि चिकन पार्टी त्यानंतर पाण्यात पोहलो वाव ऑसम आणि या आठवणी आहेत जे आम्ही म्हातारपणी बघू विवेक सावंत कधी म्हातारे होती तेव्हा होती आम्ही आधी होऊच आहोत बाकी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही अशी कधी मजा केलात का तुमच्या लहानपणी हेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटूया उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा सोईन राहा